सकाळी 9 वाजेपूर्वी 4थी पर्यंतचे वर्ग भरवणाऱ्या शाळांवर मराठा महासंघाचा रोष. निरागस बालकांच्या आरोग्यासाठी संघर्ष अनिवार्य. थंडीत लहानग्यांच्या आरोग्याशी खेळ का? मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी शासन निर्णयानुसार लहान मुलांच्या आरोग्यासाठी शिक्षण विभागाकडे सकाळी 9 वाजेपूर्वी इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग भरवू नयेत अशी मागणी केली होती. यानुसार शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश दिले. मात्र काही शाळा या आदेशाला धुडकावत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सर्रास खेळ करत आहेत. मराठा महासंघाने अशा शाळांवर वचक ठेवण्यासाठी कडक पावलं उचलली असून प्रशासनाला जबाबदारी पार पाडण्यासाठी जागे करण्याचा निर्धार केलाय. सेंट मेरी स्कूलला धडक. विद्यार्थ्यांचे हाल ऐकून मन हेलावले. शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता मराठा महासंघाचे अरविंद देशमुख आणि अशोकराव पडूळ पदाधिकाऱ्यांनी सेंट मेरी स्कूलला भेट दिली असता सकाळी 7 वाजल्यापासून वर्ग सुरू असल्याचं निदर्शनास आले. थंडीत कुडकुडणारी निरागस मुले आणि डोळ्यात झोपेचा मळकटपणा दिसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. झोप होत नाही, थंडीमुळे हाल होतात, सकाळी 6 वाजता उठावं लागतं असं विद्यार्थी सांगत होते. पालकांनीही याबाबत तक्रारी केल्या की मुलांना लवकर उठवावं लागतं, त्यामुळे ते चिडचिड करतात आणि थंडीमुळे त्यांना आजारी पडण्याचा धोका असतो. काही शाळा विद्यार्थी संख्या जास्त असल्याचं कारण देऊन सकाळी लवकर वर्ग सुरू करत असल्याचा दावा करत आहेत. मात्र मराठा महासंघाचा सवाल आहे की जर जागेची कमतरता असेल तर ॲडमिशन वाढवण्याची परवानगी का घेतली? शाळा प्रशासनानं मुलांच्या आरोग्यापेक्षा आपली सोय महत्त्वाची मानणं हे अत्यंत लाजिरवाणं आणि निंदनीय आहे. शिक्षण विभागाचा निष्क्रियपणा. मराठा महासंघाच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही अनेक शाळा शिक्षण विभागाच्या आदेशाला हरताळ फासत आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखेड आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी आदेश न पाळणाऱ्या शाळांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. पण प्रत्यक्ष कारवाईचा वेग संथच आहे. मराठा महासंघाचा इशारा. निरागस बालकांच्या आरोग्याशी कोणताही तडजोड होणार नाही असा स्पष्ट इशारा अरविंदराव देशमुख यांनी दिला. शाळांना पुरेसा वेळ देत असलो तरी या गंभीर विषयावर कोणतीही माघार घेतली जाणार नाही. जर प्रशासनानं आणि शाळांनी नियम पाळले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय.